शेतकरी कर्जमाफी 2026 चे रेग्युलर अपडेट आपण आपल्या पेजवर आणि चॅनलवर घेतोय आणि त्यामध्येच शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे, कारण शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत पैसे खात्यावर जमा झालेले आहेत आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना याचा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। आणि हे पैसे जमा झाल्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी अंतर्गत दुसरी यादी येऊन या दुसऱ्या यादीमध्ये नक्की कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे, त्यासोबतच शेतकरी कर्जमाफी अंतर्गत हे पैसे नक्की कोणकोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत आणि हे सरसकट 2 लाख रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। कारण आपण पाहिलं होतं की जानेवारी महिना सुरू झाल्यापासून कर्जमाफी कधी होणार, प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार, शेतकऱ्यांचा 7/12 कधी कोरा होणार, त्यासोबतच खरीप हंगामासाठी पिकाचे वाटप, पीक कर्जाचे वाटप कधी होणार, असे विविध प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होते। जून महिन्यामध्येच खरं तर कर्जमाफी होईल अशी अपेक्षा असताना त्या ठिकाणी जुलै महिना गेला, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देण्याचं काम करण्यात आलं आहे। कारण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता प्रत्यक्षात रक्कम देखील जमा होत आहे। अनेकांनी सांगितलं होतं, आपण पाहिलं की विरोधी पक्ष असतील किंवा अनेकांनी बोललं गेलं की जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत याचं काही खरं नाही, जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा आपण पाहू। परंतु अक्षरशः आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देखील जमा झाले आहेत, याचा देखील पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे। परंतु त्याआधी कर्जमाफीबाबतचे पुढीलही सर्व महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलेच एक शेतकरी बांधव आहेत, त्यांना 1,20,187 रुपये क्रेडिट झालेले आहेत। या ठिकाणी 7/8/2026 म्हणजेच की हा कालचा त्या ठिकाणचा मेसेज आहे। यामध्ये बघा त्यांचं अकाउंट दाखवून यामध्ये PAHSKY 2026 अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत 1,20,187 रुपये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। आता लक्षात घ्या, अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की पैसे जमा कुठे होतात, तर तुमचे जे कर्ज खाते असते, ज्या कर्ज खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला देखील मेसेज आला असेल की तुमचे देखील पैसे जमा झाले आहेत। ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांची eKYC अथवा आधार प्रमाणीकरण केले होते त्या शेतकऱ्यांना ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांचा या निमित्ताने 7/12 देखील कोरा झाला आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी होती आणि यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। एवढंच नाही तर त्यांना आता नवीन पीक कर्ज वाटपासाठी देखील सरकारच्या वतीने बँकांना सांगण्यात आले आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 7/12 कोरा झाला आहे त्यांना पुन्हा या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप केले जावे। आणि म्हणूनच आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे, तुम्ही तुमची बँक असेल, सोसायटी असेल किंवा जिथूनही तुम्हाला नवीन पीक कर्ज काढायचे आहे तिथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नवीन पीक कर्ज काढून घेऊ शकता। आणि यामुळे लक्षात घ्या, या कर्जमाफी अंतर्गत जो अंतिम टप्पा आहे तो आता अंतिम टप्पा सुरू आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। आता उर्वरित देखील शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत। जसे जसे eKYC, जसे जसे आधार प्रमाणीकरण होणार आहे तसे तसे त्या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील असे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगितलं गेलं आहे। एवढंच नाही तर शेतकरी कर्जमाफी अंतर्गत दुसऱ्या यादीची देखील आता प्रक्रिया सुरू झाली असून दुसरी यादी देखील प्रकाशित केली जाणार आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसरी यादी एक तर 14 लाख शेतकरी असतील ज्यांचे 2 लाखांपेक्षा अजून कर्ज कमी आहे, असे 14 लाख शेतकरी असतील ज्यांना 2023 अंतर्गत जे शेतकरी 2023 नंतर थकबाकीमध्ये गेली होती त्यांची यादी 14 लाख शेतकऱ्यांची येऊ शकते। अथवा जे 3.5 लाख शेतकरी आहेत, 3.5 लाख शेतकरी कोण आहेत, तर जे शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ते OTS मध्ये बसतायत, म्हणजेच की वन टाइम सेटलमेंट मध्ये जे शेतकरी बसतायत त्यांचं त्या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये नाव येऊ शकतं। तर ह्या दोन मध्ये कन्फ्युजन आहे, त्यामुळे दुसरी यादी जेव्हा येणार ते या दोघांपैकीच कोणाची तरी येणार आहे। प्रोत्साहनपर अनुदानाचा टप्पा सगळ्यात शेवटचा असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे, म्हणजेच की जे 23 लाख शेतकरी ज्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत त्यांच्या बचत खात्यावरती, कारण हे पैसे प्रोत्साहन अनुदान असतं, याचा आणि कर्ज खात्याचा काही संबंध नसतो। म्हणून हे पैसे तुमच्या ज्या बँकेमध्ये कर्ज आहे त्या बँकेतील तुमचं जे सेव्हिंग अकाउंट अथवा बचत खातं असतं त्या बचत खात्यावरती हे पैसे जमा होतात, ते तुम्ही काढून त्या ठिकाणी वापरू शकता। हे पैसे शेवटच्या टप्प्यामध्ये जमा होणार आहेत, म्हणजेच की 23 लाख शेतकऱ्यांना अगदी शेवटी लाभ मिळेल। त्यासाठी कदाचित 1-2 महिने देखील वाट पाहावी लागू शकते जर सरकारने त्यांच्याबाबत निर्णय बदलला नाही तर। यातच अनेक
शेतकऱ्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी देखील व्यक्त केली की जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत, बँकिंग सिस्टीम चालू ठेवतायत, त्या ठिकाणी इतर कुठून हात उसने करून आम्ही आमचे पैसे भरतोय आणि इतरांना 2 लाखांची कर्जमाफी आणि आम्हाला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान, हे आमच्यावर 100% अन्याय आहे. याबाबत सरकारने नक्की विचार करून आम्हाला त्या ठिकाणी 2 लाखांपर्यंतचे अनुदान द्यावे. परंतु याबाबत मंत्रिमंडळ बैठकींमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही, ना कोणतीही चर्चा देखील झाली आहे. म्हणजेच की सध्या तरी सरकारचं 50,000 रुपये अनुदान ठरलेलं दिसतंय, 2 लाखांपर्यंत सरकार करायला तयार नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आणि यावर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केले, आम्हाला फोन करून देखील सांगितलं की असे झाल्यास आम्ही यापुढे आमचे कर्जच भरणार नाही, कारण आम्हाला फक्त 50,000 रुपये जर मिळत असतील तर आम्ही देखील यापुढे कर्ज काढू आणि थकू आणि त्या ठिकाणी कर्जमाफीची आम्ही वाट पाहू. आता या पद्धतीने जर झाल्यास त्या ठिकाणी पुन्हा बँकिंग सिस्टीमवर याचा मोठा दबाव येऊ शकतो. म्हणून सरकारने नक्कीच याबाबत काहीतरी विचार करून किमान 1 लाखांपर्यंत तरी कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाचा विचार करावा, अशी मागणी आम्ही पुन्हा एकदा करतोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची कर्जमाफीची रक्कम जमा झाली का आणि तुमचे किती कर्ज माफ झालं नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना याबाबतची माहिती मिळणार आहे. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय